मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता यामध्ये आम्ही सोयाबीन पेरलेलं आहे. तर यामध्ये सोयाबीन पेरताना आम्ही काय काय वापरलेले आहे, खत व बी कोणते वापरले आहे याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये आपण सोयाबीन हे 726 बी हे आणले आहे आपण यामध्ये पेरण्यासाठी व बी खूप चांगले आहे. तुम्हाला पण सोयाबीन पेरायची असेल तर 726 बी आणा. तर मित्रांनो, 726 ही 25 किलोची बॅग असते. आपण 726 एकरी एक पिशवी टाकायची आहे. आम्ही 3 एकर पेरले आहे, यामध्ये 3 पिशव्या गेल्यात. 25 किलोची एक बॅग असते, 3 पिशव्या टाकायच्या 3 एकराला आणि 1 एकराला 1 पिशवी टाकायची. मित्रांनो, पेरणी संगत आम्ही यामध्ये खतसुद्धा मिसळला आहे. आमच्या 3 एकरामध्ये खताच्या 2 पिशव्या पडलेल्या आहेत. तर तो खत आहे 20-20-013. हा खत आम्ही यामध्ये मिसळला आहे. तर मित्रांनो, यामध्ये आम्ही फवारणी देखील केलेली आहे. म्हणजेच पेरल्यानंतर 72 तासाच्या आत फवारणी करणे योग्य आहे. तर मित्रांनो, आम्ही एक पुडी मिळते 500-550 रुपयाला मिळते, ते वतायची व एका बेलरला फवारणी करायची. फवारणी केल्यानंतर सोयाबीनमध्ये गवत कमी प्रमाणात येते, म्हणजेच गवत येत नाही. आपण जे कोळपणी करतो ना, ते करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, काही लोक काय करतात, पेरणी करताना खत टाकत नाही व पेरणी केल्यानंतर फवारणी करत नाहीत. हे चुकीचं आहे मित्रांनो. ही पेरणी करून झालेले आहे 4 दिवस. ही सोयाबीन आपल्याला 4 ते 4.25 महिन्यामध्ये पूर्णपणे काढायला येते. पूर्णपणे याचा पाला झडला ना, पूर्णपणे काढण्यास योग्य आहे. म्हणजेच पूर्णपणे पाला झडला की काढायचे व एका ठिकाणी करून रचायचे. मित्रांनो, पेरणी करत असताना तुम्ही 15-15 किंवा 20-20-013 व 18-46 या तिन्हीपैकी कुठलाही खत वापरू शकता. कुठलाही खत हा चांगला आहे. आम्ही 20-20-013 हा खत आम्ही वापरलेला आहे. आपण एक व्हिडिओ काढणार आहे अजून. उगवल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ काढणार आहे, कसे काय उगवले आहे ते. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरणी करू शकता. कारण आता बरेच दिवस झालेले आहेत पेरणी करून, लेट झालेले आहे. उडीद ही वापरणार नाही आता मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मर संकेत तुपे या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक देखील करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.